नमस्कार विद्यार्थी मित्रो, जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाचं रोटी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगावे ते शिकवेल. माझे पूर्ण नाव मंगलेश टेकाम. मी श्रीनिकेतन आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय नागपूर येथे BA प्रथम वर्षाला प्रवेशित आहे. आज आपण NEP बद्दल बोलणार आहोत. NEP म्हणजे काय? NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, नवीन शिक्षण धोरण. नवीन शिक्षण धोरण ही शिक्षण धोरण 29 जुलै 2020 रोजी भारत सरकारद्वारा लागू करण्यात आलेली आहे. ही शिक्षण धोरण 34 वर्षानंतर बदल करण्यात आली असून यामध्ये संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये मूलगामी बदल सुचवलेले आहेत. शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत नवीन रचना प्रणाली करण्यात आलेली आहे. जसे की 3 ते 8 वर्षे फाउंडेशन स्टेज, पहिली व दुसरी, त्याचप्रमाणे 8 ते 11 वर्षे प्रिपेटरी स्टेज, तिसरी ते 5वी, सोबतच 11 ते 14 वर्षे मिडल स्टेज 6वी ते 8वी, त्याचप्रमाणे 14 ते 18 वर्षे सेकंडरी स्टेज 9वी ते 12वी व 3 वर्षापासून शिक्षण सुरू करण्यात आलेली आहे. पूर्वी ही शिक्षण 6 वर्षापासून सुरू करण्यात येत असे, पण आता 3 वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. मूलभूत शिक्षण व संख्या ज्ञानावर भर दिलेला आहे आणि मूलभूत शिक्षण मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत देण्यावर भर देण्यात आलेला आहे. तसेच कोडिंग आणि व्यावसायिक शिक्षण 6वी पासून सुरू करण्यात आलेला आहे व उच्च शिक्षणात 4 वर्षाचा मल्टीडिसिप्लिनरी बॅचलर डिग्री करण्यात आलेला आहे व क्रेडिट ट्रान्सफर लागू करण्यात आलेला आहे. चांगल्या प्रकारे योगदान देणारा नागरिक तयार करणे हा या शिक्षण धोरणाचा उद्देश आहे. रचनात्मक कल्पनाशक्ती आणि नैतिक मूल्ये विकसित करणारा असा एक व्यक्ती निर्माण करणे या नवीन शिक्षण धोरणाचा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हे दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार म्हणजेच 2 धारी. ज्या तलवाराला 2 धारी आहेत. एका धारेने व्यक्तीचा विकास होतो तर दुसऱ्या धारेने व्यक्तीचा नाश करता येतो. म्हणूनच मित्रहो, शिक्षण घेणे फार गरजेचे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात लवचिकता आणण्यात आलेला आहे. टाकाऊ ज्ञानाऐवजी उपयोगी ज्ञानात भर दिलेला आहे.